श्रीराम जय जय राम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कर्मानुसार जन्म मिळत असेल तर पहिला जन्म कसा मिळाला? भगवंताच्या इच्छेनं. कोणत्याही देवाला प्रसाद करावायचा असेल तर तो गोड का, तिखट का नको? तिखट हे मनुष्याच्या उपयोगाचं मूळ द्रव्य नाही. मनुष्यानं आपल्या चवीकरता स्वीकारलेला एक पदार्थ आहे. तुम्ही नेहमीच जे अन्न घेता त्यामध्ये शरीराला पाहिजे ते सगळे रस असतात. विशेष समारंभाने जर शरीराचं पोषण काही करायचं असेल तर ते मधुर रसानं होतं. मधुराशिवाय इतर कोणत्याही रसाने शरीराचं पोषण होत नाही. शरीराच्या पोषणाला उण्या अधिक प्रमाणात सहाय्य करतात इतर रस. पोषण मधुर रसाचं असतं. भगवंत सर्वाचा पोशिंदा आहे म्हणून त्याचं स्मरण मधुर रसानं ठेवायचं. आपल्याला पचेल एवढं त्यातला घ्यावा एवढं मात्र निश्चित. गायत्री मंत्र बायकांनी म्हणू नये असे का म्हणतात? गायत्री मंत्र हा वेदमंत्र आहे आणि वेदमंत्र सहन करण्याचं सामर्थ्य स्त्री शरीरात नाही. म्हणून स्त्रियांनी कोणत्याही वेदमंत्राचा जप करू नये. गायत्री मंत्र हा त्यातलाच भाग आहे. सोवळे म्हणजे काय? स्वच्छ स्नान करून द्यूज स्वच्छ वस्त्र नेसून परमेश्वराला नैवेद्य अर्पण केल्यास तो देवाला अर्पण व मान्य होईल काय? होईल. सोवळं याचा अर्थ रेशमी वस्त्र असा आपण सोयीसाठी करतो किंवा धाबळी लोकरी वस्त्र आपण सोयीसाठी करतो. खरं म्हणजे ते खऱ्या अर्थाने सोवळं नाही. एक हे लोकरी वस्त्र किंवा रेशमी वस्त्र सुती कपड्या इतकं लवकर घाण होत नाही. सुती कपडा लवकर घाण होतो. हे दोन झटकली की त्याच्यावरची घाण निघून जाते कोरडी असली तर. पण आता पुढे जे सोहळ्याला स्वरूप प्राप्त झालं की एक मुक्ता कोणाला ठेवलेला असायचा. ज्यानं यावं त्यानं तोच नेसावा आणि तीच परवा पुन्हा काढून ठेवावा. दुसऱ्याने यावं तोच नेसावा तोच काढून टाकावा. आपल्याकडे उपानहंच वस्त्रंच धृतमन्यैर न धारयेत. दुसऱ्यांनी धारण केलेलं वस्त्र आणि दुसऱ्यांनी धारण केलेलं पायतण वापरू नये असा निषेध आहे. आता या सोहळ्याची विटंबना झाली तेव्हा धूत वस्त्र हे सगळ्यात चांगलं सोहळं. हे त्याच्या इतकं चांगलं सोहळं कुठलंही नाही. फक्त एकच आहे की ते धूत वस्त्र गावभर हिंडून आलेलं नसावं. आणि आपल्या हाताने धुतलेलं वस्त्र अधिक चांगलं स्वच्छ असतं, अधिक पवित्र असतं. आणि पूर्वी म्हणून श्रीमंतांच्या घरात सुद्धा तो जो मुख्य यजमान आहे त्याच्या घरी नोकर चाकर भरपूर असले तरी देवपूजासाठी आपला पंचात देवघराच्या एका बाजूला वाळ घातलेला असे तो आपल्या हाताने धुवून ठेवलेला असे आणि तोच नेसून देवाची पूजा करून बाहेर पडे. मग पितांबर किंवा ते जरीकाठी धोतर किंवा ते नागपुरी रुंद काठाची धोतर वगैरे नेसले असे म्हणजे नंतरच. तर सोहळं म्हणजे धूतवस्त्र, स्वच्छ धूतवस्त्र, दुसऱ्या कोणाचा स्पर्श होण्यापूर्वी नेसलेलं हे सगळ्यात चांगलं. दया क्षमा शांती सहिष्णुता या विचारामुळे हिंदूंची आज जी अवस्था झाली आहे वरील विचार किती मर्यादेपर्यंत असले पाहिजेत. हिंदूंनी अतिरेके व्हावे काय? हिंदूंनी अतिरेकी होऊ नये. हिंदूंनी अतिरेकाचा प्रतिकार करण्याकरता मात्र सिद्ध व्हावं. दुसऱ्या कोणावर अन्याय करणं ही हिंदूंची वृत्ती असता कामा नये. दुसऱ्या कोणावरही अन्याय होता कामा नये. पण अन्याय करणं हे जितकं वाईट आहे तितकं अन्याय सहन करणं ही वाईटच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. दया क्षमा शांती ही हिंदू समाजात आहे अशी आपली गैरसमजूत झालेली आहे. ही फक्त मुसलमानांच्या संदर्भात प्रगट होती. ती गांधीबाबाची कृपा आहे आपल्यावरची. जर दया क्षमा शांती खरंच आपल्या अंतःकरणात असती तर आपण भावाभावांचं वैर पाहिलं नसतं, नवरा बायकोंचं वैर पाहिलं नसतं,
वाटणी करता एकमेकांचे खून झालेले पाहिले नसते. तुम्ही कोर्टात जा, कोणतीही दोन नाती अशी नाहीत की जी कोर्टात एकमेकाच्या विरुद्ध उभी राहिली नाही. आता कशाची दया, कशाची क्षमा, कशाची शांती. फक्त आतंकवादी वगैरे मी जाऊ दे की आपल्याला काय करायचे असं आपण वेडगळपणाने म्हणतो. दया नाही, क्षमा नाही, शांती नाही. ती जर इमानदारीने असती तर आपण प्रत्येकजण सत्पुरुषच झालो असतो. पण जे सत्पुरुष झाले त्यांनी सुद्धा दयेची व्याख्या केली आहे. माहिती आहे आपल्याला? तुकाराम महाराजांनी दयेची व्याख्या केली आहे. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे. कंटकांचं निर्दालन करणं ही दयाच आहे. आपण तर रोज भागवतात ऐकता ना, कंसाला आपण मारलं म्हणत नाही, कंसाचा उद्धार केला म्हणतो. पुतनेला मारलं म्हणत नाही, पुतनेचा उद्धार केला म्हणतो. रावणाचा उद्धार केला म्हणतो. ती दया आहे. तेव्हा आतंकवाद्यांचा प्रतिकार करून त्याला नष्ट करणं ही त्यांच्यावरची दया आहे. म्हणजे त्यांचा आतंकवाद कमी केला आपण. मागं झाला असेल तो झाला, पण ज्या पुढं व्हायचा तरी थांबला की नाही. तो ही दया आहे. हिंदूंची व्याख्या बावळटपणाने कुठेतरी केली गेली आहे. त्याला कुणीतरी कारणीभूत झालं. दया, क्षमा, शांती हा संतांचा गुण आहे. तो व्यष्टीसाठी महत्वाचा आहे. समष्टीसाठी जे वापरायचं असेल तर धोरणाने वापरला पाहिजे. संसारी माणसाने स्वतःचे कल्याणासाठी काय करावे? असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संतांनी सांगितलं, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संसारात राहून संसार सोडून नाही, संसार सोडून चांगलं होतं हा गैरसमज आहे. संसारात राहून सगळ्यात चांगलं होतं, कारण संसारामध्ये सेफ्टी व्हॉल्व्स पुष्कळ आहेत. संसाराच्या बाहेर पडला की सगळे सेफ्टी व्हॉल्व बंद होतात आणि ती जी संकलित झालेली ताकद आहे ती कोणत्या मार्गाने सांगता येत नाही. तेव्हा संसारात राहणं ही चांगली गोष्ट आहे. संसारातच राहावं. एकच काळजी घ्यावी, संसार आपल्यात राहू नये. नाव पाण्यातच राहावी, पाणी नव्हेत राहू नये. आता मी मला वाटतं परवा इथं सांगितलं होतं, आता त्यातलं किती समजलं की नाही बघा. त्या परमेश्वराचं नाव घेणं याच्या इतकं संसारामध्ये कल्याणकारक दुसरं काहीही नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं तदात्मानं सृजाम्यहं. वचन कृष्णाने भगवद्गीतेत दिली व त्यावेळी तसे भटलीही. स्वतःचा उद्धार कसा करावे यासाठी कोणीही तुझा उद्धार करणार आहे असे संदिग्ध श्रीकृष्ण का बोलले? श्रीकृष्ण संदिग्ध बोलले नाहीत. आपण अर्थ समजताना काहीतरी चूक करतो. भगवंताने आश्वासन दिले, युगायुगातून मी जन्माला येतो. दशकातून येतो म्हटलं नाही, शतकातून येतो म्हटलं नाही, युगायुगातून म्हटलंय. त्याप्रमाणे भगवंताने युगायुगातून अवतार घेतले. आपण द्वापर युगापर्यंतचे सगळे अवतार ऐकलेत आणि आता हा कलियुग द्वापराच्या शेवटचा कृष्णाचा अवतार चालू आहे. तेव्हा भगवान युगायुगाने अवतार घेतो. तेव्हा तो द्वापराचा अवतार संपला. कृष्णाच्या निर्याणानंतरच कलियुग सुरू झालं. त्याची केवळ 4,32,000पैकी 5,103 वर्षे गेली आहे. भगवंताचा अवतार व्हायला पुष्कळ वाट आहे. भगवंताने प्रतिज्ञा मोडली नाही, प्रतिज्ञा पालन करतो भगवान. फक्त आपण आपल्या सोयीने प्रतिज्ञेचा अर्थ लावतो, एवढंच काय. आणि त्याच्यापूर्वी जर तुमचं कल्याण तुम्हाला हवं असेल तर ते गीतेत सांगितले, आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. तुम्हीच तुमचे शत्रू आहात आणि तुम्हीच तुमचे मित्र आहात. तुमचं कल्याण करायचं असेल तर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवून त्याप्रमाणे वागा. नाही ठेवलं तर अकल्याण ठरलेलं आहे. हेही मार्गदर्शन भगवंतांनी केलं आहे. अमेरिका अफगाणिस्तान युद्ध हिंदूसाठी उपयुक्त आहे काय? बाहेर काय होतंय कोणा ठाऊक. आपण सावध राहिलं पाहिजे एवढं मात्र निश्चित. सुदैवाने आजच्या आपल्या गृहमंत्र्यांनी आता तेच सांगितले. वर्तमानपत्र चांगली वार्ता आली की सगळ्या राज्याच्या सचिवांना बोलवून सगळीकडे मोठी गडबड होण्याची शक्यता आहे की आपण सावध राहिलं पाहिजे. आपल्या घरात आज धुणं वाळत घालायची काठी सुद्धा नाही. ती बाकीच्या हाताने कुठली? तेव्हा आता प्रत्येकानं आपल्या घरामध्ये प्रत्येक स्त्री पुरुषानं प्रसंग आलाच तर निदान धडपडून तरी मरून एखाद्या किड्या मुंगीस काही चिरडून मरणार नाही एवढी तरी स्वतःची तयारी ठेवली पाहिजे. की जो आक्रमण करतो त्याला जाणवलं पाहिजे की हे काम सोपं नाही रे बाबा. आपल्याला माहिती आहे की सिकंदर जेव्हा हिंदुस्थानवर चालून आला तेव्हा हिंदुस्थानला येईपर्यंत त्याला मार्गाचा मोकळा मिळाला होता. हिंदुस्थानात आल्यानंतर मात्र प्रत्येक लहान मोठं गणराज्य
हे त्याच्याशी लढलं आणि त्याला जास्तीत जास्त पंजाबपर्यंत येता आलं, तिथून परत जावं लागलं. त्याचं सैन्य लढायला तयार नाही, सैन्य पळून गेल्यासारखं तयार झालं. तेव्हा प्रतिकार केला तर तो होत नाही असं नाही, पण त्याच्याकरता मनगटात हिंमत लागते, मनगट बळकट लागतं आणि मनगट बळकट असूनही भागत नाही, छातीत हिंमत लागते. नाहीतर परवा एक अतिशय दुःखदायक, ज्याच्यामुळे मला दुःख झालं, अश्रू आले माझ्या डोळ्यात, अशी एक घटना सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये एका शहरामध्ये भाजपचा एका कार्यकर्त्यावर त्याच्या शत्रूंनी आक्रमण केलं. 6-7 माणसं रात्री त्याच्यावर चालून आली. त्यांच्या संरक्षक होता, त्याचं काय झालं माहिती नाही. आणि हा ज्या शय्यागृहात झोपला होता त्याची दारं ठोठवायला सुरुवात केली. याच्या लक्षात आलं, यानं बायकोला सांगितलं तू न्हाणेघरात लप आणि आतनं बंद करून घे, मी हाक मारल्यावर उघड. याच्या हातात 2 नाळी बंदूक होती. दार मोडून लोक आत आले, याला गोळ्या घातल्या, परत गेले, याची बंदूक उडालीच. आता ह्या कर्माला काय करावं? निदान 2 माणसं तर मारू शकला असता की नाही, 7 पैकी जखमी तर करू शकला असता की नाही, निदान यानं बंदूक वापरली एवढं तरी सिद्ध झालं असतं की नाही. पण तुकाराम महाराजांनी एका अभंगात लिहिलंय गमतीनं की चोर आले, चोरी करून गेली, दारावर पहारेकरी होता म्हणून. त्याला विचारलं, अरे चोराला का पकडला नाही? कसा पकडणार म्हणला, माझ्या एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात तलवार होती, कसा चोराला पकडणार? तेव्हा आता तरी याच्या पुढे बावळटपणा कुणीही करू नका. आज नाही उद्या, आत्ता संध्याकाळी सुद्धा आपल्यावर आक्रमण होणार आहे, अशा तयारीत राहा. आपल्या गावोगाव लादेन आहेत. परवा मी तुम्हाला सांगितलं होतं, लहान असला तर गल्ली लहान म्हणूनच लहान लादेन आहे. गल्ली मोठी असली तो लादेन मोठा व्हायला काय वेळ लागत नाही. तेव्हा अखंड सावधान बाळ. महात्मा गांधीची गेलं, महात्मा गांधी नुकतीच जयंती झाली तरी गांधीजी संबंधी तुम्हाला काय सांगा, मोठा अवघड प्रश्न तुम्ही विचारता. मी आता तुम्हाला 4 ओळी म्हणून दाखवतो, म्हणजे फार भाष्य करायला नको. आणि मी असं समजतो की समझदारों के लिए इतना इशारा काफी होगा. हिंदू मुस्लिम संबंधाविण विचार गांधींचे इतर देशहिताचे पुष्कळ होते, शासक त्या ठेविती दूर. गांधीजीच्या नावे कुंकू लावून या निज भालासी, विकेंद्रितपणा साधी राहणी स्वदेशीस दिधले फाशी. एकदाच गांधीवध झाला, परी हे त्यांचे भक्तगण, गांधी हत्या प्रतिदिन करती स्वार्थे लज्जा सोडून. समजलं? गांधी मोठा मनुष्य होता, चांगला मनुष्य होता, त्यांनी पुष्कळ लोकजागृती केली. पण हिंदू मुसलमान संबंधामध्ये त्यांचं प्रत्येक पाऊल हे चुकीचं ठरलं आणि शेवटचं पाऊल पाकिस्तानामध्ये परिणत झालं. माझ्या प्रेतावरून पाकिस्तान होईल असं गांधी 3 मार्च 1947 पर्यंत म्हणत होते आणि 15 ऑगस्ट 1933 ला पाकिस्तान झालं. आता 3 मार्च आणि 15 ऑगस्ट मध्ये किती अंतर आहे? त्याच्या मागची निवडणूकही तशी जिंकली आणि हे एकदा झालेलं नाही, पुन्हा 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 तीच गोष्ट झालेली. शेवटपर्यंत तसंच झालं. एवढं जर झालं नसतं तर हिंदुस्थानचा इतिहास काही निराळा झाला असता. हा मोठा मनुष्य होता, त्यामुळे याची चूकही मोठी होती आणि मोठ्या चुकीचे दुष्परिणामही मोठेच होतात. विश्वकर्माचे नाव जे कोणते कार्य केले म्हणून विश्वब्रह्मा नाव पडले, मला माहित नाही. महाराज प्रगती कशाला म्हणावी? जमिनीवरनं खुर्चीवर बसला म्हणजे समजा. सुती कपड्याच्या ऐवजी टेरेकॉटचे कपडे घातले म्हणजे समजा. धोत्राच्या ऐवजी मळकी, फाटकी, विटकी पॅन्ट नेसून हिंडायला लागला की प्रगती झाली समजा. साधे सुधे केस ठेवून त्याच्याऐवजी अशा झिपऱ्या कपाळावर लोंबायला लागल्या म्हणजे प्रगती झाली असं समजा. अरे प्रगती कशाला म्हणतात? काही माप आहे की नाही प्रगतीचं? आपल्याला इंग्रजांनी किंवा इंग्रजी बुद्धी ज्यांची इंग्रजांनी भ्रष्ट केली त्यांनी आपल्या देशाची प्रगती झाली, लोकांची प्रगती होती अशी खोट्या कल्पना आपल्या मनात
रुजून गेली आहेत. आपल्याकडे उपनिषदातला एक राजा आहे, तो आपल्या राजवटीचं वर्णन करतो. नमे स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपहा नाना हिताग्निर ना विद्वान न स्वैरी स्वैरिणी पुता, की माझ्या राज्यात कुणी चोर नाही, माझ्या राज्यात कुणी कृपण नाही, माझ्या राज्यात कुणी दारुडा नाही, माझ्या राज्यात कुणी अशिक्षित नाही, माझ्या राज्यात कुणी अधार्मिक नाही, माझ्या राज्यात कुणी दुर्वर्तनी पुरुष नाही, दुर्वर्तनी स्त्री जन्माला येईलच कशी. मला इमानदारीने सांगा, याच्यापेक्षा चांगली समाज व्यवस्था असू शकते? कोणत्या कारखान्यांनी किती धूर ओकला आणि शहरातलं प्रदूषण किती वाढलं याच्यावर प्रगती मोजायची का? आज आपण त्याच्यावरच प्रगती मोजतो हो आणि दिवसेदिवस विनाशाच्या वाटेला जातो हो. वैज्ञानिक प्रगतीच्या 200 वर्षाच्या आत माणूस कड्याच्या टोकावर येऊन उभा आहे. एक धक्का दिला की खाली पडणार आहे. काय होईल? बॅक टू नेचर होईल. शेवटी बैलगाडीच चांगली म्हणायचा प्रसंग येईल. पेट्रोल मिळतंय तोपर्यंत ठीक आहे, त्याचा काळा वादा झाला म्हणजे, आणि प्रदूषण वाढतं त्याची वाट काय? तेव्हा प्रगती ही भौतिक मापाने मोजता येणार नाही. माणसाचं अंतःकरण किती सत्प्रवृत्त झालं यावरून प्रगती मोजायची असते. या समाजामध्ये अशी प्रगत माणसं जितकी जास्त तितका तो समाज प्रगत, आणि अशी प्रगत माणसं समाजात नसती तो समाज अधपतित झाला म्हणून समजा. किती आता जो वर्ग ब्राह्मण मांस खात नव्हता, वैश्य मांस खात नव्हते, ते आता मांस खायला लागले. मला परवा एका अधिकाऱ्याने सांगितलं, बामणाने मटण आणि दारू महाग करून ठेवली. ही प्रगती झाली. आणि ही प्रगती कुठपर्यंत जाणार आहे? परवा वर्तमानपत्र एकाने मला दाखवलं, तैवानमध्ये गर्भांचं मांस खाल्लं जातं आणि 1 वर्षाच्या मुलांचं मांस विकलं जातं आणि ते खाल्लं जातं. त्याच्याकरता मुलं मारली जातात. ही सगळ्यात जास्त प्रगती आहे माणसाची. आणि ही घोडदौड अशी सुरू झाली तर तिथे जायला काही फारसा वेळ लागेल असं व्यक्तीच्या मला वाटत. तेव्हा आत्ताच शहाणे व्हा. आणि कशाला प्रगती समजायची? समजा कपड्याचे कट्स बदलले म्हणजे प्रगती होत नाही. मनुष्याची वृत्ती कशी आहे त्यावर माणसाच्या प्रगतीचं, आणि ही संख्या किती आहे. नाही तर चांगली माणसं जगाच्या पाठीवर नेहमीच राहणार, अगदी प्रलय कालापर्यंत राहणार, आणि ती आहेत म्हणून जगाला अस्तित्व आहे. पण संख्या त्यांची वाढली पाहिजे. बहुजन समाज तसा झाला पाहिजे, बहुसंख्या तशी झाली पाहिजे, म्हणजे समाजाची प्रगती झाली असं म्हणता येईल. आज तो प्रगतीचा विचारच डोक्यावर झाला. आणि जे मनुष्य करतो आहे ते अडचणीत टाकणारे करतो आहे. मी आपल्याला कृपा करून विनंती करतो, न्हाणी घरात तरी संगमरवरी फरशी प्लाय हे बसू नका. पॉलिश टाईल्स काय त्या. आणि त्या परवा मुंबईला एका ठिकाणी राहिलो होतो, तिथे इंटरनल डेकोरेटर भेटायला आले. म्हणजे काय बाबा, तो म्हणला आत्ताच एक कॉन्ट्रॅक्ट फिक्स करून आलो. तो सांगतो, ती भाषा मी तुम्हाला सांगतो, आत्ताच एक कॉन्ट्रॅक्ट फिक्स करून आलो. काय रे? आता मी माझ्या भाषेत सांगतो. न्हाणी घर सजावायचंय आतून, 2.5 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट. न्हाणी घर म्हणजे बाथरूम. न्हाणी घर समजत नाही, बाथरूम, त्याचं इंटरनल डेकोरेशन 2.5 लाख रुपये. प्रगती. ईश्वरावर खूप श्रद्धा आहे, परंतु गृहस्थाश्रमामुळे त्रस्त आहे. पूज्यांनी मार्ग सांगावा. ईश्वरावर खूप श्रद्धा असेल तर भाग्यवान आहे कोण प्रश्न विचारणारा. जर खरंच श्रद्धा असेल तर त्रस्त व्हायचं कारणच नाही. जे होते ते बऱ्यासाठी होते, ईश्वराच्या सत्तेनं होतं, आपल्या प्रारब्धानं होतं असं म्हणून शांतपणे राहावं. जो त्रास होतो माणसाला तो बाहेरच्या परिस्थितीचा होतो खरं, पण ते बाहेरच्या परिस्थितीचे दुष्परिणाम आपल्या शरीर मन बुद्धीवर होतात, त्याचे दुष्परिणाम सगळ्यात जास्त होतात. हे होऊ न देण्यासाठी ईश्वराची श्रद्धा म्हणजे ढालीसारखी उपयोगी पडू शकते. ते तुमचं संरक्षण कवच आहे असं समजा. ते प्रामाणिक आहे की नाही. नुसती खूप श्रद्धा म्हणजे मी तीर्थयात्रेला जातो, देवाची पूजा करतो, एखादी पोथी वाचतो, एखाद्या संतांच्या दर्शनाला जातो, याला खूप श्रद्धा म्हणत असाल तर ती चूक आहे.
अंतःकरणात ईश्वराविषयी किती भाव आहे, आणि तो जर खरंच असेल तर परवा एकदा मी सांगितलं होतं, पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो आपल्याला. इथे इतक्या माऊल्या बसल्या आहेत, आपल्या मुलाला जिनं मारलं नाही अशी आई कोण आहे तिनं हात वर करून सांगावं. पोटचं पोट, पोराला रडवलं नाही अशी आई कोण आहे तेवढं मला सांग. आणि ते कार्टी तरी कशाला रडतील याचा काही नियम आहे का? नाकातला शेंबूड काढला तरी इस्टेट गेल्यासारखे रडतात. आता काय करावं? ते आपण ज्याला संकट म्हणतो ते खरंच संकट असतं की नाही माहित नाही, तो खरंच त्रास असतो की नाही माहित नाही. कदाचित ती आपली आपण जी श्रद्धा म्हणतो तिची कसोटी आहे असं समजावं, आणि त्या संकटातून आपल्या मनबुद्धीला शांत ठेवून बाहेर पडण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. मनुष्य आजारी पडला म्हणजे जसा सावध राहतो तसा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याने सावध राहावं. ही आता आली काय? हिंदू धर्म प्रभावी होण्यासाठी एकच प्रार्थना मंदिर आवश्यक आहे, याबाबत आपले मत काय? काही आवश्यकता नाही. मी आपल्याला मध्ये एकदा सांगितलं होतं की विविधता हे वैभवाचं लक्षण आहे, आणि कोणत्याही दोन माणसांची मनोवृत्ती एकसारखी नसते. त्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे, त्याच्या भावनेप्रमाणे, त्याच्या परिस्थितीप्रमाणे त्याला वेगवेगळ्या गोष्टी लागतात. सगळ्यांनी एकच अन्न खावं म्हणलं तर चालेल का? तसं उपासना पद्धतीत सुद्धा होतं. म्हणून एकच असलं म्हणजे संघटन होईल हा गैरसमज डोक्यात तो कुणीतरी भरून दिलाय. कारण ते मुसलमानात एकत्र आहे, ख्रिश्चनामध्ये एकत्र आहे. मुसलमानामध्ये एकत्र आहे खरं, मुसलमान जेव्हा हिंदूच्या विरुद्ध उभे राहतात तेव्हा एक होतात, पण आपसात किती कठोरपणे लढतात माहिती आहे का तुम्हाला? इराक आणि इराण दोन्ही मुसलमान 9 वर्ष लढले. आपल्या इथं अजून लखनौमध्ये शिया सुनीचं भांडण बहुतेक 2-3 वर्षांनी होतं. आता एकच प्रार्थनास्थळ आहे ना. फ्रान्स आणि जर्मनी एकमेकाशी लढले, फ्रान्स आणि इंग्लंड आणि जर्मनी एकमेकाशी लढले. सगळे तिन्ही ख्रिश्चनच होते. इतकंच नाही तर इंग्लंडची एक राणी का एक राजा 1-2 पिढ्यापूर्वी जर्मन होता, म्हणजे विवाह संबंध सुद्धा होते. भांडणं कुठे भेटली? कुठे एक झाले? एक होण्याची इच्छा लागते. जेव्हा अशी होते तेव्हा शिवाजीच्या महाराज लोक एक झाले. शिवाजीच्या काळात कृष्णदेवरायाचं जे विजय साम्राज्य निर्माण झालं कर्नाटकामध्ये, तिथे लोक एक झाले, काही अडचण आली नाही. तेव्हा एकच असलं म्हणजे चांगलं होतं हे काय खरं नाही. जिथे एक आहे तिथे कुठेही चांगलं झाल्याचा इतिहास नाही. आपल्या देशात गुन्हेगारांना जाहीर चौकात शिक्षा करावी ही तरतूद आपल्या घटनेत व्हावे असे माझे मत आहे. याबाबत आपले विचार काय? आपले पहिले पंतप्रधान ज्यांनी 15 वर्ष निरंकुश राज्य केलं ते झाल्याबरोबर म्हणत होते आम्ही काळा बाजारवाला चौकात फाशी देऊ. आजपर्यंत कोणताही काळा बाजारवाला आणि कोणताही भ्रष्टाचारी फाशीला गेला नाही. उलट जितका मोठा भ्रष्टाचार तितका तो निवडून यायला मदतीलाच झाला. किरकोळ भ्रष्टाचारी सापडली, ज्यांची भ्रष्टाचारी लाखाच्या आत होती ती सापडली, आणि त्याच्या वर होती कोटीत होता तो तर नक्की मंत्री झाला म्हणून समजा. तेव्हा गुन्हेगारांना जाहीर चौकात फाशी द्यावी, शिक्षा करावी ही चांगली आहे. पण त्याच्याकरता हा जो प्रश्न विचारणारा आहे त्यांनी मंत्री होऊन पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्यनारायण पूजा व अभिषेक पूजा यांचा खरा फायदा कोणासाठी होतो? जो भावानं करतो त्याच्यासाठी होतो. हिंदू धर्म कट्टरवादी होणे ही काळाची गरज आहे. यासाठी हिंदू धर्मपंडितांनी काय उपाययोजना करावी करतील याबद्दल आपले विचार सांगावे. मी जसं बोलतो तसं थोडं थोडं बोलायला सुरुवात करावी म्हणजे कायम होईल. आणि कट्टरवादी ही गोष्ट चांगली नाही. शूर झालं पाहिजे, वीर झालं पाहिजे, क्रूर होता कामा नये. शौर्य चांगली गोष्ट आहे, पराक्रम चांगली गोष्ट आहे, पण क्रूरता येता कामा नये. एक संदर्भ जो थोडा निराळा आहे.
पण माहीत असावं म्हणून सांगतो. महाभारतीय युद्धामध्ये दुर्योधन आणि भीम यांची शेवटी लढाई झाली, गदायुद्ध झालं आणि भीमानं आपल्या गदेनं दुर्योधनाच्या मांड्या फोडल्या. मुळात गदायुद्धाचा नियम असा आहे की कमरेच्या खाली वार करायचा नाही, तो अधर्म आहे. म्हणून बलराम सुद्धा अधर्म अधर्म म्हणून ओरडला. तिथं उपस्थित होतो. कृष्णाने त्याला थांबवलं. का तर दुर्योधनानं भर सभेमध्ये हा निर्लज्ज मनुष्य आपली मांडी उघडी करून द्रौपदीला थोपटून दाखवली होती. त्याच वेळेला भर सभेत भीमानं प्रतिज्ञा केली होती की तुझ्या मांड्या मी फोडी. भर सभेत केली होती. याचा अर्थ असा आहे की गदायुद्धाचा नियम भीम आणि दुर्योधन यांच्यापुरता अमेंड झालेला आहे. कारण आता मला एक सांगा, मांड्या जर कमरेच्या खालीच असतात तर काय करावं? याला शीर्षासन करायला लावून मग मांड्या फोडायच्या? मांड्या कमरेच्या खालीच असतात, तिथे फोडल्या पाहिजेत. त्या फोडल्या भीमानं, प्रतिज्ञेप्रमाणे फोडल्या. हा, इथपर्यंत सगळं ठीक झालं. तो दुष्ट जेव्हा कोसळून पडला, तडफडू लागला वेदनेने, तेव्हा भीमाने त्याला लाथ मारली. ते कृष्णालाही आवडलं नाही आणि युधिष्ठिरालाही आवडलं. निषेध केला दोघांनी भीमाचा. मांड्या फोडणं हे शौर्याला, पराक्रमाला, न्यायाला, नीतीला धरून होतं. पण तो आता अगतिक झाला आहे, त्याला लाथ मारणं हे क्षुद्रतेचं लक्षण आहे. हे आपल्याला शोभत नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारला, पण त्याच्या प्रेताची विटंबना केली नाही. त्याच्या प्रेताचं दफन केलं आणि त्यांच्या थोरल्या भावाचा कपटानं वध केला होता अफजल खानानं. म्हणून आईच्या समाधानाकरता ते तोडलेलं मस्तक जिजाबाईला पाठवलं बघायला आणि ते एका किल्ल्याच्या वेशीच्या कोनाड्यात ठेवून त्याची रोज त्याला धूप दीप दाखवत जा म्हणून, स्मरण राहावं म्हणून विटंबना केली नाही. याच्या उलट विजयनगरचा शेवटचा राजा जो रामराजा, त्याचा असे कपटाने वध झाला, फितुरीने वध झाला. तो मारला गेला. त्या 5 मुसलमान बादशाहांनी त्याचं डोकं मोरीच्या तोंडाला बसवलं आणि त्यातून घाण वाहण्याची केली. याचा अर्थ तुम्ही कट्टरपणा करणार आहात का? असा कट्टरपणा आपल्याकडे होता का? पण अफजल खानाला ठार मारण्याचा प्रसंग आला तर मारला पाहिजे. इतिहासामध्ये एक त्यावेळेच्या लोकांनी एक चर्चा सुरू केली की पहिला वार कोणी केला. एक परंपरा अशी सांगत आली की त्या अफजल खानानं पहिल्या प्रथम शिवाजीच्या डोक्यावर वार केला आणि मग शिवाजीनं बागनकं घातली. बाळशास्त्री हरदास म्हणले शिवाजी इतका बावळट नव्हता की तो वार करील, त्यातून मी जिवंत राहील आणि मग याला मारीन. पहिला वार म्हणले शिवाजी महाराजांनीच केला. कोथळा त्याचा बाहेर काढला. मरता मरता त्यानं वार केला ती गोष्ट निघाली. आणि त्यावेळेला तो त्याचा सय्यद बंडा धावून आला, त्यांचा जीवा महाला धावून आला. त्या दोघांचं युद्ध झालं. तिथे कृष्णाजी पंतरून त्या अफजल खानाचा ब्राह्मण वकील होता, त्याला शिवाजी महाराजांनी स्वतः मारलं. तो अंगावर धावून आला म्हणून. कारण आपल्याकडे आतताईन मायांतम हन्या देवा विचारेन असा एक नियम सांगितला. याला कट्टर तुम्हीपणा म्हणत असाल तर हा असावा, पण त्याला जर कट्टरपणा म्हणत असेल तर तो आपल्याला चालायचा. साधक चिंतन करते वेळी पश्चात्तापयुक्त आपले दोष भगवंताला सांगून कमी होत नाही. त्यासाठी काय उपाय? पश्चात्ताप जर खरंच झाला असेल तर दोष कमी झालेच पाहिजेत. आपल्याला पश्चात्ताप होत नाही, आपण नुसते कणतो. वेदना भोगाव्या लागल्या म्हणजे त्या कणण्याने दुखणं कमी होत नाही. खरा पश्चात्ताप नसतो. खरा पश्चात्ताप झाला तर पुन्हा तसं कृत्य हातून घडणारच नाही. तेव्हा आपली पश्चात्ताप व्यक्त करण्यात काहीतरी चूक होती आहे. आपण अप्रामाणिकपणा तर करीत नाही ना, हे स्वतःच्या मनाशी शोधून पाहावं. शुकस्तुती 9वा श्लोक मला फार चांगला वाटतो. त्याचा अर्थ सांगावा, भागवत कथाकारांना विचारावा. मानस पूजा करावी की नाही? पूर्वीपासून करत असल्यास कोणी नको म्हटल्यास सोडावी की चालू ठेवावी? मानस पूजा याचा अर्थ काय माहिती आहे का आपल्याला? की पूजेमध्ये जेवढ्या वस्तू आपण परमेश्वराला अर्पण करतो
त्या सगळ्यांची कल्पना करून ती आपण देवाला वाहतो आहो अशी कल्पना करावी. पण ही कल्पना केव्हा करावी? पूजा करायला सवड नसली, परिस्थिती नसली तर. पूजा टाळण्याकरताही करू नये. आमचे दादा थट्टा करायचे, वस्त्रोपवस्त्रार्थे कापड बाजार समर्पयामी, नैवेद्यार्थे हलवयाचं दुकान समर्पयामी. याला मानसपूजा म्हणतात काय? म्हणजे प्रत्यक्षात काही करायचंच नाही. मानसपूजा ही मनाच्या एकाग्रतेनंतर भगवंताच्या भावानं जेव्हा मन प्रस्फुरित होतं तेव्हा एक एक संकल्प मनामध्ये येतो, आपण असं असं करतो आहोत असा. आणि खरोखरी त्याचं आश्चर्य असं आहे की ते प्रत्यक्षात घडतं तेवढा अधिकार असेल तर. रामकृष्ण परमहंसांनी मानसपूजा करावी, ज्ञानोबा तुकारामांनी आपण मानसपूजा करावी. आपण देवाला नुसता हात जोडून नमस्कार केला तरी पुष्कळ झालं. नाही तर मानसपूजेचे शंकराचार्यांनी केलेले श्लोक आहेत ते शांतपणे त्याचा अर्थ लक्षात घेऊन तोंडाने म्हणावे. धार्मिक एकात्मता श्रेष्ठ की राष्ट्रीय एकात्मता श्रेष्ठ? धार्मिक एकात्मता असती तर स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा हे शब्दच निर्माण झाले नसते. तो धर्म एकमेकापेक्षा वेगळे असणे स्वाभाविक आहे. तेव्हा राष्ट्रीय एकात्मता असली पाहिजे. आपण आसेतु हिमाचल एक हो ही भावना असली पाहिजे. आणि ही भावना आपल्याकडे पूर्वकाळी होती. म्हणून शिवाजी महाराजांना काशी केव्हा मुक्त होईल याची काळजी होती. नानासाहेब पेशव्याला काशी केव्हा मुक्त होईल याची काळजी होती. तर राष्ट्रीय एकात्मता ही महत्वाची आहे. धार्मिक एकात्मता त्याचा आग्रह धरायचं काही कारण नाही. आपला धर्म आपण सांभाळला म्हणजे पुष्कळ झालं. परमेश्वर एकच आहे तर प्रत्येक देवाचे मंदिर वेगळे असतो तर वेगळे का? परमेश्वर एक आहे, तो ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेचा मंदिरच नसतं मुळे. कारण ते मग मंदिर सगळं विश्व आहे त्याचं मंदिरच आहे, सगळं जग आहे त्याचं मंदिर आहे. त्याचं मंदिर नाही असं स्थानच नाही. आपण जिथे बसले होते मंदिरातच बसले हो. तेव्हा पण वस्तू जसं मी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येतो, उत्तर तेच. गहू एक की अनेक? गहू एक. त्या गव्हाची पक्वान्न किती होतात? मला वाटतं बहुतेक चांगले चांगले पदार्थ गव्हाचेच आहेत. शिरा गव्हाचा, फेण्या गव्हाच्या, शंकरपाळी गव्हाची, पुऱ्या गव्हाच्या, साटोऱ्या गव्हाच्या, चिरोटे गव्हाचे. आता इतके सगळे कशाला? जिभेचा चवणा म्हणून. तसे इतके देवदेवता कशाला? माणसाची हौस म्हणून. माणसाची हौस वेगवेगळी असली तरी मूळ वस्तू एकच असते. ते पोषण जे होतं ते चिरोट्याच्या आकाराने होत नाही, जिलबीच्या आकाराने होत नाही. त्यातला जो गहू नावाचा पदार्थ आहे, त्यात तूप नावाचा जो पदार्थ आहे त्यामुळे होतं. एकदा जिलबी खाऊन एखाद्याचं पोषण झालं आणि लाडू खाऊन दुसऱ्याचं पोषण झालं तर त्याच्या मांसाचं विश्लेषण करून हे जिलबी खाऊन गाठलेलं मासे असं ठरेल का? नाही. तेव्हा तुमची भाव कसा आहे आणि जो भाव आहे तो प्रामाणिक आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. हौस म्हणून असू नये. आणि म्हणून आमच्या दादांनी त्या काळी सांगितले की नवी मंदिर आता बांधू नका, पुष्कळ झाली. जिथं मंदिर नसेल तिथे एखादं मंदिर असणं ठीक आहे, पण माझ्या गुरुचं मंदिर, तुमच्या गुरुचं मंदिर, त्याच्या गुरुचं मंदिर, हा काय प्रकार आहे? झाली मंदिरं ती पुष्कळ झाली, आहेत ती मंदिरं सांभाळता येत नाही. तेव्हा अधिक मंदिराची हौस हे कदाचित आता काय हेतूचा आरोप करू नये म्हणतात म्हणून बोलत नाही पुढे. भगवान विष्णू चक्र धारण केला, चक्राचा पूर्व इतिहास काय मला माहित नाही. कोणताही धर्म, जात, पंथ असो, गळ्यात माळ ही 108 मणी, एक मेरू मणी असा का असते? सामान्यतः शरीरामध्ये ज्या महत्वाच्या नाड्या आहेत त्यांची संख्या 108 आहे आणि त्या एकरूप कुठेतरी एका ठिकाणी जाऊन पोहोचणारे आहेत, म्हणून तोवर मेरू मणी. भक्ती करावी का? हो. विश्वास कुणावर ठेवावा? योग्य माणसावर. गुरु कुणास म्हणावा? मनाला वाटेल त्याला. महाराज कुणास समजावे? खरंच महाराज आहे की नाही तपासून. आजच्या ह्या तंत्रयुगात गुरुचे स्थान किती? आजही अनेक लोक गुरु करतात, परंतु गुरुपदेश व सदाचरण सोडून निर्लज्जपणे नको त्या ठिकाणी पार्ट्यात दिसतात. मग गुरु न करता एखादा व्यक्ती सदाचरणाने वागत असेल
तर त्याला गुरु करण्याची आवश्यकता आहे का? नाही. गुरु करून टाकणारे लोक आहेत सगळे, गुरु करून त्याप्रमाणे वागणारे नाहीत, प्रतिज्ञा करून सुद्धा वागत नाही. आता काय करावं? गुरु करणं ही एक आवश्यक गोष्ट आहे, कारण त्याशिवाय मार्गदर्शन मिळत नाही. पण मार्गदर्शन केलं तरी गुरु कडेवर घेऊन जातो अशी कल्पना करू नये. गुरु मार्ग दाखवतो, त्या मार्गाने जायचं असतं जो प्रामाणिकपणे, आणि हा आपल्याला कळत नाही. सगळ्या जगामध्ये मनुष्य एकुलता एक प्राणी असा आहे की ज्याला काहीही शिकवल्याशिवाय येत नाही. कुत्रं कुत्र्यासारखं न शिकवता वागतं, गाढव गाढवासारखं शिकवलं न शिकवत, गाढव तर सगळ्यात चांगलं गाढवासारखं वागतं, घोडं घोड्यासारखं वागतं, बैल बैलासारखा वागतो, मुंगी मुंगीसारखी वागते, उंदीर उंदरासारखा वागतो. माणूस एकुलता एक प्राणी असा आहे की त्याला कसं वागावं हे शिकवावं लागतं. आणि म्हणून आपल्याकडे नेहमी प्रश्न उत्पन्न, हा काय माणूस आहे, हे काय गाढव आहे, सगळे प्रश्न उत्पन्न होतो का? पण माणूस आहे की नाही प्रश्न उत्पन्न होतो. हे त्याला सांगायला कोण शिकवणार? गुरु. म्हणून त्याला गुरुची आवश्यकता आहे. जर व्यवहारातल्या गोष्टीमध्ये सुद्धा आहे तर परमार्थातल्या गोष्टीमध्ये काय नव्हलं, पण ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. श्री विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ कोणत्या प्रकारे करावेत, त्यांची पद्धत काय? विष्णू सहस्रनामाचं पुस्तक प्रसिद्ध आहे, ते पाहावं. त्यामध्ये रुद्रशाप विमोचनापासून फलश्रुतीपर्यंत विस्तार आहे. ज्याला काही अनुष्ठान म्हणून करायचं असेल त्यांनी पहिल्या पाठाच्या वेळेला विश्वम विष्णूच्या पूर्वीचा भाग आणि सर्व प्रेरणा विभागाच्या पुढे गेला म्हणजे मग त्या फलश्रुतीचा भाग म्हणजे शेवटच्या पाठाला किती पाठ करायचे ठरवले असेल त्याच्यावर अवलंबून. आणि अशी काहीही कामना मनात नसेल, केवळ भगवंताचं नाव म्हणून करायचं असेल तर विष्णू सहस्रनामाचे कितीही पाठ कोणताही नियम न करता करायला हरकत नाही. मानवाच्या पापपुण्याप्रमाणे स्वर्ग नरक प्राप्त होतो व पापपुण्य संपल्यावर पुन्हा जन्म प्राप्त होतो. मग मनुष्याला जीवनात काही वाईट घडले की पूर्वजन्मीचे पाप भोगतो आहे असे उद्गार काढावे लागतात. हे का? पापपुण्य जर स्वर्ग नरकात संपते ना, पुन्हा अजून हे कसे? सगळं पाप आणि सगळं पुण्य स्वर्गात किंवा नरकात संपत नाही. मनुष्य जन्माला येण्याकरता आवश्यक ते पापपुण्याचं संतुलन त्याच्याजवळ शिल्लक राहिलं म्हणजे तो मनुष्य म्हणून जन्माला येतो. त्या संतुलनापेक्षा अधिक पाप असलं तर वाईट भोगावं लागतं, त्या संतुलनापेक्षा अधिक पुण्य असेल तर चांगलं भोगावं लागतं. पण काहीतरी पाप पुण्य त्याच्याजवळ असतंच, म्हणून मनुष्याच्या ठिकाणी दोन्ही प्रवृत्ती दिसतात. त्याला पाप प्रवृत्ती जी आहे तिला आवरून पुण्य प्रवृत्तीकडे कसं वाढेल हा प्रयत्न करावा लागतो. दोन्ही संपत नाही, ते अवशेष राहतात, तसेच राहतात. त्याला शास्त्राने मोठी उपमा दिली आहे की तेलाचं भांडं पालथं केलं म्हणजे त्यातलं सगळं तेल निघून जातं का? ते ओषटपणा भांड्यात कितीतरी वेळ राहतो. तेल कोणत्या जातीचे त्याच्यावरती अवलंबून आहे. जातीभेद हा हिंदू धर्माला संघटित होण्यामागे एकमेव अडथळा आहे काय? हे खोटं मत प्रसारित करून डोक्यात भरवून दिलेलं आहे. जेव्हा चंद्रगुप्ताचा विजय झाला आणि सिकंदरचा पराभव झाला तेव्हा हिंदुस्थानातले सगळे जातीभेद संपले होते का? शिवाजी महाराजांचं राज्य झालं तेव्हा जातीभेद संपले होते का? विजयानगरचं साम्राज्य निर्माण झालं तेव्हा जातीभेद संपले होते का? मग आता जातीभेदाने काय घोडं मारले? आपल्याकडे जातीभेद व्यवसाय आणि विवाह यापुरता मर्यादित होता. आता तिथून तेवढा तो काढलाय आणि निवडणुकीत आणून बसवलाय, त्यामुळे घोटाळे झाले. त्या निवडणुकीतला जातीभेद सगळ्यात आधी नष्ट करा, कारण तो आपण निर्माण केलेला आहे. म्हणजे बघा जातीभेद काही करीत नाही. आतापर्यंत सगळी जातीभेदाने मला फितुरी झाली. आपल्याकडे एका जातीचा राजा आहे म्हणून दुसऱ्या जातीच्या लोकांनी फितुरी केली असं कधी झालंय का? असं उदाहरण नाही. जो राजा आहे त्याच्यात राणा प्रतापाच्या विरोधात कोण उभा राहिला? त्या गावातला एखादा व्यापारी, एखादा शूद्र, एखादा सुतार, एखादा लोहार, एखादा चांभार, एखादा महार, कोण? त्याचाच नातेवाईक. काय त्याचं नाव? मानसिंग, राजा मानसिंग. राजा मानसिंग आता त्याच्या विरुद्ध उभा राहिला. कोण होता? त्याच्याच जातीचा होता. शिवाजीच्या विरोधात कोण उभे राहिले? मोरे, घोरपडे, शितोळे, निंबाळकर. अरे
हे सगळे मराठीत आहेत ना. जातीभेदाने काय केलं? आणि त्याच्या बाजूला ज्यांनी प्राणदान केलं ते कोण होते? बाजी प्रभू प्रभू होता, कायस्थ होता. मुरारबाजी कायस्थ होता. त्यांनी बलिदान केलं. जातीभेदाने काय बिघडलं? जातीभेदाने बिघडवलं नाही, जातीभेदाने बिघडलं असं शिकवल्यामुळं बिघडलं हे. आणि ते निवडणुकीपुरतं राखून ठेवलं आहे. कोणता मतदारसंघ कोणत्या जातीचा आहे पाहून उमेदवार निवडतात. हा काय मूर्खपणा आहे? आणि लग्नात पाहू नका म्हणतात. जिथं पाहायला पाहिजे ते पाहू नका म्हणतात, आणि जिथं पाहता कामा नये तिथे अवश्य पाहतात. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः असे भगवंताने भगवद्गीतेत सांगितले आहे. परंतु आत्मा व जीव हे वेगवेगळे आहेत असे शास्त्राचे सांगणे आहे. श्राद्ध पक्ष वगैरे करीत असताना पितरांचा जो भाग तो पितरांना मिळत असल्यास जीव व आत्मा हे वेगळे आहेत असे सिद्ध होते. काय आहे की आत्मा शब्द शरीरापासून परमात्म्यापर्यंत सगळीकडे वापरला जातो. मनालाही आत्मा म्हणतात, शरीरालाही आत्मा म्हणतात. आमच्याकडे वैद्यकामध्ये ज्याला आध्यात्मिक रोग म्हणतो आपण, ते शरीराला झालेल्या रोगाला आध्यात्मिक म्हणतात. नाही, तिथे आत्मा शब्द शरीराचा वाचक. आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. इथे आत्मैव ह्यात्मनो बंधू यातला पहिला आत्मा म्हणजे जीव आहे आणि दुसरा आत्मा हा मन आहे. तेव्हा आत्मा शब्द निर्णया पातळीवर निर्णया अर्थी वापरला जातो, म्हणून ही शंका उत्पन्न झाली आहे. जीव शब्द हा स्वतंत्र आहे आणि तो परमेश्वरासकट ज्या गीतेमध्ये त्या 15व्या अध्यायात वर्णन केलं ना, पुरुषोत्तम मासात कौतिकवार बंधूंनी आमच्या मुखेडवासियासाठी भक्तिरूपी गंगा आणली. त्या गंगेत यथेच स्नान करीत आहोत. आम्ही कृतार्थ झालो. कौतिकवार परिवाराचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावे हे सुचत नाही. असे सर्वच काळी असे कार्यक्रम ठेवावे ही विनंती. इतरांनी त्यात सहभागी व्हावा. आणि हे आभार आता प्रगट झाले आहेत प्रश्नवाचनाच्या निमित्ताने असं समजायला हरकत नाही. कुळीचे गुरु करावे की दुसरी? गुरु केले तर चालते का? ज्याच्यावर तुमची मनापासून श्रद्धा असेल त्याला गुरु करावा. आणि गुरु केला की ते मग इतर काही गडबड चालत नाही. ते लग्न होण्यापूर्वी चौकशी करावी. लग्न झाल्यानंतर मग आपल्याकडे घटस्फोट मान्य नाही. आधी चौकशी पुष्कळ करावी. परवा ते आमच्या घोडसकर शास्त्रींनी सांगितलं, अव्यंगे अपचिते अक्लिबे दशदोष विवर्जते मग इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्निकुलधन्य देऊ. तेव्हा गुरु करण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा. केला की विचार करण्याची मर्यादा संपली. तो आपल्या कुळातला असा तर जास्त चांगलं, नसला तरी त्यात काही बिघडत असं समजायचं कारण नाही. ओम श्री स्वस्तिकचा अर्थ काय? ओम हा परमश्रेष्ठ तत्वाचा प्रतीक आहे. श्री ही संपत्तीची प्रतीक आहे आणि स्वस्तिक ही मांगल्याची प्रतीक आहे. श्री गुरुनी दिलेल्या मंत्राचा जप अखंड करावा असे वाटते, परंतु तसे घडत नाही. त्यात खूप खंड पडतो. तरी अखंड जप चालू राहावा यासाठी काय करावे? प्रयत्न करावा. आणि खंड पडला तर तो पुन्हा पुन्हा पडणार नाही याची काळजी घ्यावी. मी इथं रोज प्रवचनाला येते. मला हे विचार खूप आवडतात. मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे, पण मला तुमचे शिष्य भेटू देत नाही. मला तुम्हाला खूप बोलावायचे आहे. माझं वय 9 वर्ष आहे. माझे नाव काय ते काही श्रद्धा शिवानंद मनूरकर. माझ्यातला मी कोठे आहे? मला तो काढून टाकावयाचा. मग मला कोणते प्रयत्न करावे लागतील? मला भगवंताला भेटायचं आहे. मग मला काय करावं लागेल? क्रोध आला तर काय करावं? आपण भगवंताला काय अर्पण करावे म्हणजे तो आपल्यावर प्रसन्न होईल? भगवंताचे 9 वर्षाच्या मुलीला एवढं जर सगळं सुचत असेल तर तिच्या भावाचं आणि बुद्धीचं कौतुक केलं पाहिजे. तिला कोण अडवतं मला माहीत नाही. माझ्या दारावर कोणी पहारेकरी नसतो. एक आहे, मी आता वयस्क झाल्यामुळं काही लोकांना माझी दया येते आणि आता विश्रांती घेत असतील, तुम्ही भेटू नका असं कोणीतरी त्याला सांगतं. मला परवानगी लागत नाही, काही नाही. मी जेव्हा बसलेला असतो तेव्हा कुणी केव्हा येऊन भेटावं. ही कोण पोर आहे ती येऊन भेटली तर केव्हा येऊन भेटल्यासारखं नाही. कुणी अडवणार असेल तर ह्या मुलीला तिचं नाव विचारून अडवू नका.
देवाजवळ जाण्याचा मार्ग कोणता? पूजा, वाचन का उपवास? तिन्ही नाही. देवाचं प्रेमानं घेतलेलं नामस्मरण हे देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. मनुष्य जीवन जगतो आशेवर, मोक्ष कसा भेटतो हे अजून कळले नाही. परमेश्वर पाहण्याचा मार्ग कसा? मनुष्य आशेवर जगतो हे ठीक आहे, पण आशा चांगल्याची असावी आणि लाभलं नाही तर निराशेनं खचून जाऊ नये एवढी काळजी घ्यावी. नाही तर आशेमध्ये तो मोठा दोष आहे. आशा ठेवली की ती जर पूर्ण झाली नाही तर मनुष्याला वैताग येतो, तो येऊ देऊ नये. एक करावं. मोक्ष कसा भेटतो? नामस्मरण पूर्ण होऊन ईश्वर प्रसन्न झाला म्हणजे मोक्ष भेटतो, पण नामस्मरण पूर्ण कधी होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. परमेश्वर पाहण्याचा मार्ग कसा? देवाचं मनापासून नाव घेणं याच्यासारखा परमेश्वर पाहण्याचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. मी पुष्कळ वाचन करते पण लक्षात राहत नाही, तर स्मरण राहण्यासाठी काय करावे? स्मरण राहण्यासाठी औषध काही उपलब्ध नाही. एकाग्र मनाने चिंतन करणं, अभ्यासात करताना लक्ष ठेवणं, जे वाचतो त्याच्याकडे लक्ष असणं हे लक्षात घ्यायचं. काय आहे, लोक लक्षात नाही म्हणतात, राहत नाही. खरं आहे. एकदा एक प्रयोग करून बघ. एखाद्या माणसाला 2 शिव्या द्या एकदाच. एखाद्या माणसाला 2 शिव्या एकदाच द्या. आयुष्यभर विसरला तर मला विचार. एकदाच दिलेल्या 2 शिव्या लक्षात राहतात आणि वाचन लक्षात त्यांनी. हा काय प्रकार आहे? त्या 2 शिव्या इथं भाला मारल्यासारखं इथपर्यंत 2 पोहोचतात म्हणून लक्षात राहतात. हे वाचन इथपर्यंत पोहोचत नाही. कन्नडी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं होतं. ऐकलं तर असं होतं, वाचलं तर डोळ्यावर ना पापणी मिटली उघडली की निघून जातं. हिंदू धर्मावर येत असलेल्या संकटावर मात करण्यासाठी संघटित कृती कशी निर्माण करावी? अरे पुष्कळ संघटना आपल्याकडे होत्या, आजही आहेत. त्या एकोप्याने वागत नाहीत आणि ज्या प्रतिज्ञा केल्या त्या पाळत नाहीत म्हणून तर होतं. समुत्कर्षणी श्रेयसस्य एकमुग्रम परम साधन नाम वीरव्रतम. कुठं लक्षात ठेवलं? शुश्रूषा समिती झाली त्यांची, रेड क्रॉस सोसायटी. चांगल्या मोठ्या संघटना होत्या, पुष्कळ होत्या, अजूनही आहेत. तर संघटित होऊन करायचं काय? आणि जे संघटित झाले त्यांनी तू माझ्यातच विलीन हो असा आग्रह न धरता आपण दोघं मिळून काम करू या भावनेने केलं तर लवकर होईल. पुष्कळ संघटना आपल्या देशात आहेत. जागतिक दहशतवाद व आतंकवाद निपटून काढण्यासाठी घेतलेला अमेरिकेचा युद्धाचा निर्णय 100% खरा ठरेल काय? काळ ठरविल. किती जिद्द बाळगतात तेवढं ठरविल. कारण अमेरिकेजवळ शस्त्रास्त्र पुष्कळ आहेत, संपन्नता पुष्कळ आहे, समृद्धी पुष्कळ आहे, पण जिद्द किती आहे याबद्दल मी स्वतः साशंक आहे. सुखासीन झालेले लोक आहेत. व्हिएटनाम सारख्या एवढ्या एवढ्या लहान राज्यात त्यांना 10 वर्ष लढून विजय मिळाला नाही, पराभव पत्करावा लागला. ते विजयी झाले आणि यांना पराभव पत्करावा लागला. शेवटी क्षमा मागावी लागली. असं पुष्कळ झालं. तेव्हा जिद्द, शेवटी यश जे असतं ते माणसाच्या साक्षेपाचं असतं, जिद्दीचं असतं, नुसत्या वैभवाचं नाही. अमेरिकेजवळ ते आहे. काय करतात बघू. घोडा मैदान जवळ. देशात शुद्ध चारित्र्य व देशातील समाज सुजलाम सुफलाम होणे यासाठी देशात कोणत्या राजकारणाची आवश्यकता आहे? शिवाजी आणि कृष्ण यांचं राजकारणाची आवश्यकता आहे. हिंदू धर्मातील संपूर्ण समाजाला विना लायसन्स शस्त्रे वापरण्याची शासनाकडून संमती नाही, तर समाजाला स्वतः रक्षणासाठी काय निर्माण करावं लागेल? ही संमती मिळवण्याकरता मोर्चा काढावा. बारीक सगळी भिकार करण्याकरता मोर्चा काढतात आणि रस्ता रोको आंदोलन करतात. हा एवढा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्या गावच्या गाव कलेक्टर कचेरीपुढे जाऊन उभा राहा आणि सांग आम्हाला लायसन्स पाहिजे. पण सगळा गाव, लहान पाळण्यात पोर सुद्धा राहता कामा नाही. ज्याला चालताच येत नाही तेवढा म्हातारा घरी राहिला तर चालेल. असं ठिकठिकाणी करा. बघा काय होतं ते. तुम्हाला कुठं मोर्चे काढावे ते कळत नाही. काय करावं? आणि सगळ्यात सोपा मोर्चा कोणता? रास्ता रोको. म्हणजे इतरांना ताप, हे हॉटेलमध्ये चहा प्यायला मोकळे.
भरवणी वेचे सरे ऐसे भोगे प्राचीन पुरे नवे तव नुपकरे काहीच असं आहे. जेव्हा निष्काम मनोवृत्ती होते तेव्हा कर्माचा लेप लागत नाही. जे संचित आहे ते संपून जातं आणि प्रारब्ध आहे ते त्रास देत नाही. अशा वेळेला मध्ये सद्गुरूची कृपा होते असं वर्णन आहे. तुम्ही केलेला अर्थ बरोबर आहे, पण क्रियमाण तर ज्ञानांतर होतच नाही. क्रियमाण ज्ञानांतर होत नाही. क्रियमाण ज्ञानांतर होतं. क्रियमाणाचा लेप ज्ञानाला लागत नाही. जोपर्यंत मनुष्याचं शरीर जिवंत आहे तोपर्यंत कर्म होत नाही असं कधीच होत नाही. ते कर्म होतच राहतं, फक्त त्याचा लेप लागत नाही एवढंच होतं. न कर्म लिप्यते नरे असं उपनिषदाने सांगितलंय. आपली वेळ संपली, 4 मिनिटे जास्तच झाली. आपण थांबू. पुन्हा एकदा रामनामस्मरण करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 कुंडलीक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक सूचना सांगायची आहे. आपण हे जसं रामनामाचं स्मरण करतो आणि तो एक जप आपल्याला करायला सांगितलेला आहे, तशी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे शिवपूजेची. ते सगळ्यांनी एकत्र करणं काही शक्य नाही, पण अजून 2 सोमवार आपल्या या कार्यक्रमात यायचे. परवा एक सोमवार आहे आणि आणखीन एक सोमवार आहे. त्या 2 सोमवारी प्रत्येक जो इथे आहे, इथे राहतो, मुखेडकर आहे, तुमचे इष्ट मित्र कोण असतील त्यांना इथे महादेवाचं एक चांगलं मंदिर आहे, प्रसिद्ध फार जुनं मंदिर आहे. त्या महादेवाला एक लोटाभर पाणी, जे मिळेल ते फूल किंवा बेलाचं पान आणि शिवाच्या नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय याचा जप काय तुम्हाला 5 पासून 108 पर्यंत जेवढा करायचा असेल तेवढा प्रत्येकाने करावा अशी सूचना आहे. पाळायची की नाही तुम्ही ठरवा.